Welcome Standard 12 Science Electronics Bifocal Vocational Courses student. Myself introductions Mr. S.S. Sheikh from HPT Art and Arvake Science College Nasik. Bifocals Vocational Electronics Department. Last previous video part third I discuss type of the rectifiers, block diagram of the power supply. Today I have discussed concept of the voltage regulations, characteristics of the power supply, load regulations and line regulations, and Zener diode as the voltage regulations. Continue next slide. Okay. In this slide, voltage regulators. Concept of the voltage regulations. Introduction of the voltage regulations. Here you show the figure. It is called the power supply. This is the digital power supply. You apply here 230 volt AC and here output side. You select the requirement of current or voltage. Suppose in the power supply मध्ये काय वापरलेलं आहे, all the electronic circuit need a DC power supply of required voltage for their operations. म्हणजे ज्या पॉवर सप्लाय जे आपल्याला हवा असेल तितकं व्होल्टेज किंवा करंट आपण ॲडजस्ट करू शकतो. प्रत्येक पॉवर सप्लायला आपण 230 वोल्ट अप्लाय करतोय. त्याच्यामध्ये रेक्टिफाय सर्किट असेल आणि तुम्हाला ते रेक्टिफाय करून त्याचं DC व्होल्टेज तुम्हाला जे मिळते ते DC व्होल्टेज प्युअर नसून ते पल्सेटिंग DC आहे. त्याच्यानंतर प्रत्येक पॉवर सप्लाय म्हणजे त्याचं पल्सेटिंग DC आहे. त्या पल्सेटिंग DCचं आपण फिल्टर सर्किट वापरून अनडिझायर्ड जे रिपल्स आहे त्याला मिनिमाइज करून बऱ्यापैकी तो स्टडी DC केला जातो. नंतर त्याच्यानंतर जो रिपल किंवा AC पार्ट जो असेल तो एकदम मिनिमम झाला नंतर तो रेग्युलेटर्स पॉवर सप्लाय तयार होतो. याच्यामध्ये आपल्याला हे स्टडी करायचं आहे का कन्सेप्ट ऑफ द रेग्युलेशन्स. याचा अर्थ असा आहे जे आपण पॉवर सप्लाय बघतोय ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर सर्किट अँड द टाईप ऑफ द फिल्टर सर्किट. हा जो टाईपचा पॉवर सप्लाय असेल, फॉर एक्झाम्पल इट इज कॉल्ड द बॅटरी एलिमिनेटर्स. याला म्हणतात अनरेग्युलेटर्स पॉवर सप्लाय. याच्यामध्ये मॅक्झिमम रिपल असतं. इनपुट व्होल्टेज वाढले तर आउटपुट व्होल्टेज पण वाढते. इनपुट व्होल्टेज सप्लाय कमी झाला आउटपुट व्होल्टेज पण कमी होतं. आणि हा अनरेग्युलेटर पॉवर सप्लाय एखाद्या सर्किटला किंवा लोडला आपण कनेक्ट केला तर सप्लाय लोडेड होतो. असा लॅबोरेटरीमध्ये पॉवर सप्लायचा काही यूज होत नाही, म्हणून आपण ह्या टाईपचा डिजिटल पॉवर सप्लाय वापरतात. याच्यामध्ये रेग्युलेटर IC असते किंवा झेनर डायोड वापरून तो पॉवर सप्लाय केला असतात. मोस्टली हा याच्यामध्ये रेग्युलेटर IC वापरून ते सर्किट डिझायनिंग केलेलं आहे. राईट. आता पुढचं स्लाइड आपण बघितल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट ऑफ द रेग्युलेशन्स आपल्याला मिळतं आहे. याच्यामध्ये तुम्हाला या व्हॅल्यू दिसत आहेत. स्पेसिफिकेशन ऑफ द व्होल्टेज रेग्युलेटर्स हे जर आपण बघितलं प्रत्येक पॉवर सप्लायचं, या पॉवर सप्लायमध्ये त्याचे इम्पॉर्टन्स पॅरामीटर्स जे ते तुम्हाला टेस्ट करायचे असतात. जो का तुम्ही पॉवर सप्लाय डिझायनिंग केलेला आहे त्याच्या टेस्टिंग कंडिशन्स, त्याचा लोड रेग्युलेशन्स टेस्ट करायचा आहे, लाईन रेग्युलेशन टेस्ट करायचं आहे. त्या पॉवर सप्लायचा आउटपुट रेजिस्टन्स किती येतो किंवा आउटपुट इम्पिडन्स किती येतो तो आपल्याला बघावा लागेल. तो मोस्टली लो यायला पाहिजे. नंतर टेम्परेचर स्टेबिलिटी ऑफ द फॅक्टर्स काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आणि नॉईज म्हणजे रिपल रिजेक्शन्स किती ते आपल्याला स्टडी करायचं आहे. आता इथं द टेस्टिंग कंडिशन्स आहे. लोड रेग्युलेशन याचा अर्थ काय, आपण काय करतो ज्या आउटपुटला एक
ज्यावेळेस तुम्ही लोड एक्सटर्नल कनेक्ट करतात त्यावेळेस जे आउटपुट व्होल्टेज आहे ते लोडेड होता कामा नये, म्हणून त्याला म्हटलंय लोड रेग्युलेशन्स. लोड रेग्युलेशन्स कॅन बी डिफाईन ॲज द पर्सेंटेज चेंज इन द आउटपुट व्होल्टेज फ्रॉम नो लोड मीन्स NL to full load FL. E should be small is the possible. Similarly, लाईन सप्लाय म्हणजे आपण सोर्सला कनेक्ट केलेला आहे. सोर्स रेग्युलेशन्स और लाईन रेग्युलेशन्स इट मीन्स जर तुम्ही 230 व्होल्टेज जे अप्लाय करताय लाईन सप्लायमध्ये प्लस मायनस 10% जे व्हेरिएशन्स आलं तर आउटपुट आपलं जे DC व्होल्टेज आहे ते कॉन्स्टंट राहायला पाहिजे. हे आपल्याला टेस्टिंग करावं लागेल. या पद्धतीने द लाईन रेग्युलेशन्स कॅन बी डिफाईन ॲज द पर्सेंटेज चेंज इन द आउटपुट व्होल्टेज for a given change in the input voltage. It should be small is possible. आउटपुट इम्पिडन्स किंवा आउटपुट रेजिस्टन्स जो असतो पॉवर सप्लायचा मोस्टली तो लो असतो. त्याच्यानंतर रिपल रिजेक्शन्स, प्रत्येक याच्यामध्ये जी नॉईस जो आहे तो इंटरप्ट होतो त्याला रिजेक्ट केले जातात, त्याला रिजनेशन असं म्हणतात. त्याच्यानंतर इनसाईडमध्ये टेम्परेचर स्टॅबिलिटी ऑफ फॅक्टर्स तो जो असतो तो मोस्टली पॉवर सप्लायमध्ये मला दिसेल. तर आता पॉवर सप्लायच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं आहे, डिटेल्स त्याचा स्टडी करायचा आहे. म्हणजे क्वालिटी ऑफ द पॉवर सप्लायची काय क्वालिटी आहे, कसं काम करतं आहे. मग द क्वालिटी ऑफ द पॉवर सप्लाय डिपेंड ऑन इट्स लोड व्होल्टेज, म्हणजे आलेलं आउटपुटचं व्होल्टेज बघायचं आहे. त्याची क्वालिटी तुम्हाला लोड करंट, नंतर व्होल्टेज रेग्युलेशन्स, याचा अर्थ तुम्हाला इनपुट व्होल्टेज 230 व्हेरी करून बघायचं आहे, एक्सटर्नल लोड लावून बघायचं आहे, त्याला व्होल्टेज रेग्युलेशन म्हटलं आहे ऑन द अदर फॅक्टर्स. त्यातला फर्स्ट पार्ट आपण स्टडी करूया, लोड रेग्युलेशन्स. म्हणजे जो पॉवर सप्लाय आहे त्याच्या टेस्टिंग कंडिशन्स आहे, त्याच्या आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहे. हा मोस्टली प्रश्न एक्झामला विचारणारा प्रश्न असतो. द लोड रेग्युलेशन्स याचा अर्थ असा आहे, द लोड रेग्युलेशन्स याचा अर्थ लोड इफेक्ट. इट डिफाइंड ॲज द चेंज इन द रेग्युलेटर आउटपुट व्होल्टेज when the load current change from minimum to maximum. मीट याचा अर्थ असा आहे, आपण पॉवर सप्लायला जो एक्सटर्नल जो लोड कनेक्ट करतोय तो लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर इन्फायनाईट असेल त्याला नो लोड असं म्हणतात. इट मीन्स VNL इज इक्वल टू नो लोड व्होल्टेज विथ लोड करंट. या कंडिशनमध्ये ज्या आउटपुटला जो लोड कनेक्ट केलेला आहे तो मॅक्झिमम इन्फिनाईट असतो, त्यावेळेस तुम्हाला करंट हा एकदम मिनिमम असेल आणि व्होल्टेज तुम्हाला फुल व्हॅल्यू मिळेल. हा एक पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे तो नेक्स्ट प्रकारे, सपोज तुम्ही लोड एक्सटर्नल लोड जर तुम्ही मिनिमम करत गेला आहे, व्हॅल्यू त्याची कमी केली तर अशी एक रेंज येते का तो सप्लाय लोडेड होतो, तिथं व्होल्टेज डाऊन होतोय आणि करंट वाढतोय, त्या इफेक्टला म्हणतात VFL. याचा अर्थ लोड व्होल्टेज विथ फुल लोड करंट. मग आपल्याला पर्सेंटेज रेग्युलेशन जर काढायचं असेल फॉर लोड रेग्युलेशन्स, पर्सेंटेज LR मीन्स लोड रेग्युलेशन इज इक्वल टू VNL. इट मीन्स नो लोड व्होल्टेज मीन्स फुल व्हॅल्यू आणि मायनस VFL, ज्यावेळेस व्होल्टेज डाऊन होते ती व्हॅल्यू डिवायडेड बाय VFL आणि मल्टिप्लाय बाय 100. या पद्धतीने आपण पर्सेंटेज रेग्युलेशन्स काढतो. हे मोस्टली 2% 1.5% यायला पाहिजे, तिथं पॉवर सप्लायची क्वालिटी गुड असेल. मग यामध्ये आपण एक बघितलं की डेफिनेशनमध्ये म्हटलं आहे, the load regulations is defined as change the regulator output voltage when the load current change from minimum to maximum value. याचा अर्थ असा आहे, आपण जो लोड मॅक्झिमम करून मिनिममला ॲडजस्ट करतो तो लोड म्हणजे याचा अर्थ तो करंट मिनिमम मॅक्झिमम होतो. ज्यावेळेस तो मिनिममपासून मॅक्झिमम होईल त्यावेळेस तुमचा हा आउटपुटचा व्होल्टेज डाऊन व्हायला लागेल आणि तो रिस्क फॅक्टर असतो. तर तुम्हाला तिथं लोड काहीतरी मिनिमम सिलेक्ट करावं लागेल.
एकदम तुम्ही लोड 0 केला त्याचा जो शॉर्ट सर्किट होईल आणि तो पॉवर सप्लाय डॅमेज होऊन जाईल. त्याच्यानंतर आपला स्टडी करायचा आहे लाईन रेग्युलेशन्स. लाईन याचा अर्थ सप्लाय, इनपुट सप्लाय, मेन सप्लाय, त्याचं व्हेरिएशन करून बघायचं आहे. त्याला सोर्स रेग्युलेशन पण असं म्हणतात. मी ते डेफिनेशन लिहून दिलेली. द लाईन रेग्युलेशन्स मीन्स सोर्स इफेक्ट the change in the regulator load voltage from the specific range of the line voltage, typical 230 voltage plus minus 10%. The line voltage change from 207 to 253. याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन्स करताय तेव्हा तुम्हाला आउटपुट व्हॅल्यू इफ द लोड व्होल्टेज चेंज फ्रॉम 8.8 टू 9 व्होल्टेज आणि त्याचा डिफरन्स तुम्हाला 0.2 मिळतोय. मग आता इथं लाईन रेग्युलेशनमध्ये आपल्याला एक बघायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही सप्लाय व्होल्टेज 100 व्होल्टपासून AC व्होल्टेजपासून 253 या 270 व्होल्टेज तुम्ही ज्या लाईन व्होल्टेज व्हेरी करताय त्यावेळेस तुमचा इनपुट व्होल्टेज तुम्ही ज्यावेळेस व्हेरी केलं त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज पण व्हेरी होईल. असा एक पॉईंट होईल त्यावेळेस तुमच्या मिनिमम AC व्होल्टेजला अज्युम करा 180 व्होल्टला तुम्हाला मिनिमम व्हॅल्यूला तो तुम्हाला 8.8 व्होल्ट मिळेल. नंतर 190 नंतर तो तुम्हाला 9 मिळेल आणि फुल ज्या तुम्ही 270 व्होल्ट केला त्यावेळेस तुम्हाला 9 व्होल्टेज कॉन्स्टंट मिळेल. म्हणजे याचा अर्थ तिथं त्या मिनिमम व्हॅल्यूपासून ही आउटपुट व्होल्टेज तुम्हाला तो कॉन्स्टंट द्यायला लागला आहे. जर तुम्ही सप्लायमध्ये प्लस मायनस 10% जरी व्हेरिएशन्स केलं ती रेंज दिलेली आहे 207 टू 270 और 253. याच्यामध्ये तुम्ही 10% चेंज केलं, व्हॅल्यू तुम्ही बदलली तर तुम्हाला आउटपुट कॉन्स्टंट मिळेल. याला म्हणतात लाईन रेग्युलेशन्स. लाईन रेग्युलेशन्स काढायचं असेल तर पर्सेंटेज सोर्स रेग्युलेशन इज इक्वल टू SR. त्याचा डिफरन्स दिलेला आहे का मिनिमम व्हॅल्यूला 8.8 व्होल्टेज तुम्हाला मिळते 180 व्होल्ट असताना, नंतर तो कॉन्स्टंट राहायला मिळाला त्याचा डिफरन्स तुम्हाला 0.2 मिळतोय आणि तो डिफरन्स जो आपण काढलेला आहे तो डिवायडेड बाय V नॉमिनल इंटू 100. या पद्धतीने आपण V नॉमिनल इट मीन इज इक्वल टू नॉमिनल लोड व्होल्टेज, याचा अर्थ जे आपण डिफरन्स काढला आहे त्या व्हॅल्यू आणि SR चेंज इन द लोड व्होल्टेज फ्रॉम द फुल लाईन व्होल्टेज. या पद्धतीने आपण परीक्षेला हे लाईन रेग्युलेशन विचारतात, लोड रेग्युलेशन विचारतात. लाईन रेग्युलेशन याचा अर्थ असा आहे का सप्लाय इनपुटचा सप्लाय व्होल्टेज व्हेरी करून आउटपुट तुम्हाला कॉन्स्टंट मिळतोय. ती रेंज दिलेली आहे प्लस मायनस 10%. आणि लोड रेग्युलेशन याचा अर्थ असा आहे सप्लाय व्होल्टेज फिक्स ठेवायचा आहे आणि लोड एक्सटर्नल लोड तुम्हाला व्हेरी करायचा आहे त्यावेळेस करंट मिनिमम होईल आणि लोडमध्ये इफेक्ट लोड व्होल्टेजमध्ये तुम्हाला व्होल्टेज डाऊन मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रत्येक पॉवर सप्लायचा आउटपुट इम्पिडन्स म्हणजे आउटपुट रेजिस्टन्स हा मिनिमम व्हेरी लो असतो. द आउटपुट इम्पिडन्स ऑफ ए रेग्युलेटर पॉवर सप्लाय इज व्हेरी स्मॉल ॲट द लो फ्रिक्वेन्सी. सिमिलरली रिपल रिजेक्शन, the ripple indicates the change in the input voltage as voltage regulator reduced by the ripple that come in with the input voltage. Ripple in rejections in RR is usually specified in the DV. म्हणजे याचा अर्थ जो अनवॉन्टेड सिग्नल असतो सप्लायमध्ये तो AC पार्टमध्ये इंटरप्ट होतो तो रिजेक्ट काम ही त्याच्यामध्ये फॅसिलिटी कंट्रोल. त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन्स 5 शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन पण असतं. प्रत्येक ICमध्ये पॉवर सप्लायमध्ये चुकून तुमच्याकडून प्लस मायनस शॉर्ट झालं तर शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन म्हणून ते पॉवर सप्लाय काम करतं. या पद्धतीने या पॉवर सप्लाय ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स हे आपल्याला टेस्ट करायचे आहे. आताच आपण बघितलं आहे का व्होल्टेज रेग्युलेटर्स. ह्या व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये 2 टाईपचे असतात. IC वापरून व्होल्टेज रेग्युलेटर तयार करता येतात आणि झिनर डायोड वापरून सुद्धा आपल्याला एक व्होल्टेज रेग्युलेटर तयार करू शकतो आपण. का झिनर डायोडचंच काम आहे आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट देणे. झिनर डायोड इज वर्क ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर्स. त्यासाठी आपण 11 सायन्समध्ये
आपण डायोडचा स्टडी केलेला आहे. प्रत्येकाला पी एन जंक्शन डायोड माहिती असेल. याच्यामध्ये एक पिन मटर असतं, एन मटर असतं. त्याच्यानंतर मग जिनर डायोडचं पण आपण बघितलेलं आहे, थेरी आपल्याला माहिती असेल. तर काय फरक आहे चला तर बघूया. इथं याचं आय व्ही कॅरेक्टरिस्टिक कर्व पण बघायचं आहे. द जिनर डायोड इज ए पी एन जंक्शन डायोड विच इज हेवी डोपिंग केलेली आहे. इथे तुम्हाला पी मटेरियल्स एन मटेरियल इथे केलेलं, ते हेवी डोपिंग केलेलं आहे. द डिप्लेक्शन्स लेअर इज व्हेरी नॅरो. ऑर्डिनरी पी एन जंक्शन डायोडपेक्षा हे द डिप्लेक्शन्स लेअर आहे हा एकदम नॅरो असतो. बाय व्हेरिंग द डोपिंग लेवल इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस जिनर डायोड्स विथ ब्रेकडाउन व्होल्टेज फ्रॉम 2 वोल्ट 3 वोल्ट 5 वोल्ट टू 200 वोल्ट. म्हणजे आपल्याला जे मोस्टली पी एन जंक्शन डायोडमध्ये त्याला व्हेरी हाय व्होल्टेज होत लागत आहे, तो ब्रेकडाऊन होत नाही आहे. जो तुम्हाला ब्रेकडाऊन इफेक्ट बघायचा असेल त्यासाठी जिनर डायोड यूज केल्यानंतर त्याचे जे मध्ये डिझायनिंग केलेले आहेत ते हेवी डोपिंग केलेलं पी एन जंक्शन डायोडमध्ये, आणि त्याची जे डिप्लेक्शन लेअर आहे ती व्हेरी नॅरो असतो. आपली रिक्वायरमेंटप्रमाणे तो जिनर डायोड हा ब्रेकडाऊन होतो. चला आपण याची कर बघूया. हे आपल्याला दिसतं, हा ग्राफ तुम्हाला दिसतो. फर्स्ट क्वार्टर, सेकंड आणि थर्ड. फर्स्ट क्वार्टरमध्ये आपण जिनर डायोडला ॲनोडला पॉझिटिव्ह दिलं, कॅथोडला निगेटिव्ह दिलं, तर फॉरवर्ड बाय कंडिशनमध्ये जो ऑर्डिनरी पी एन जंक्शन जसं तुम्हाला ग्राफ मिळतो ह्या पद्धती तुम्हाला ग्राफ मिळेल. ते मटेरियल जर्मनियमचं असेल किंवा सिलिकॉनचं असेल तर आपल्याला माहिती आहे डायोडचं 0.3 आणि 0.7, सिलिकॉनचं 0.7, जर्मनियम 0.3 हे तुम्हाला ऑपरेटिंग व्होल्टेज तुम्हाला मिळते. सेम तसंच जिनर डायोड पण काम करतो. पण जिनर डायोड्स हा थर्ड क्वार्टर्समध्ये रिव्हर्स बायसमध्ये मोस्टली कनेक्ट केलेले आहे. म्हणजे ॲनोडला निगेटिव्ह आणि कॅथोडला पॉझिटिव्ह. म्हणजे इट मीन्स पी मटेरियलला निगेटिव्ह आहे आणि एन मटेरियलला पॉझिटिव्ह कनेक्ट केलेला आहे, आणि तो सडनली बिग डाऊन होतोय. इथं डिप्लेशन लेअर व्हेरी नॅरो असतं. मग इथं हा जो पार्ट आहे हा कॉन्स्टंट लिकेज करंट फ्लो होतो. जेव्हा तुम्ही इनपुट व्होल्टेज व्हेरी केलं, हे इनपुट व्होल्टेज व्हेरी केलं तर तो आपल्याला इथून कॉन्स्टंट लिकेज करंट फ्लो होईल, आणि असा एक वेळ होईल त्या व्हॅल्यूच्या पुढे गेल्यानंतर तो जिनर डायोड ब्रेकडाऊन होईल. ही जे व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ब्रेकडाऊन व्हॅल्यू. म्हणजे याचा अर्थ जिनर डायोड ऑपरेटिंग जे कंडिशन्स आहे त्या 3 रिजन्समध्ये ऑपरेट होतो. फॉरवर्ड बायसमध्ये ऑपरेट होतो, म्हणजे फॉरवर्ड बायस आहे, नंतर इनर पार्ट तुम्हाला लिकेज रिजन पार्ट आहे, आणि ब्रेकडाऊन रिजन आहे, आणि लास्ट अजून येतो तो जिनर इफेक्ट होतो, त्याला ॲव्हलांच इफेक्ट असं म्हणतात. या पद्धतीने हे जिनर डायोडचा स्टडी आपण स्टडी तीच असेल. आता आपल्याला बघायचं आहे जिनर डायोड ॲज वर्क ॲज द व्होल्टेज रेग्युलेटर्स. ओके, मग आता इथं आपण जिनर डायोड यूज करायचा आहे, त्यासाठी त्याच्या टेस्टिंग कंडिशन बघायचे आहे. तर त्या जिनर डायोडची पॉवर किती आहे, जिनरचा मॅक्झिमम करंट किती आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे, हे आपल्याला टेस्ट करून त्या आपल्याला हवा असेल त्या पद्धतीने जिनर डायोड यूज करायचा. किंवा समोर इथं सप्लाय सर्किट दिसते. इथं सर्किटमध्ये इथं जे इनपुट दाखवलेलं आहे व्ही इन, याचा अर्थ इथं अनरेग्युलेटर पॉवर सप्लाय असेल. आता तुम्हाला कळालं असेल याचा अर्थ अनरेग्युलेटर पॉवर सप्लाय म्हणजे काय असेल, ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर ब्रिज सर्किट आणि फिल्टर सर्किट. मग जो सेक्शन्स आहे तो सेक्शन असतो अनरेग्युलेटर पॉवर सप्लाय. मग इथं आपण अनरेग्युलेटर पॉवर सप्लाय त्याचा व्ही इनपुट अप्लाय करतो, आणि याच्या सिरीजमध्ये एक आर एस असतं, आणि हा सप्लायच्या अक्रॉस किंवा पॅरललमध्ये हा जिनर डायोड रिव्हर्स बायस मोडमध्ये कनेक्ट केलेला. बघा तो सर्किट तुम्हाला दिसते. अप्पर साईड इज अ पॉझिटिव्ह ट्रॅक तुम्हाला दिसतो, बॉटम साईड निगेटिव्ह दिसतो ट्रॅक दिसतो, आणि या ॲनोडला निगेटिव्ह कनेक्ट केलेला आहे, कॅथोडला पॉझिटिव्ह कनेक्ट केलेला आहे, आणि जिनोडच्या अक्रॉस हा एक्सटर्नल लोड रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. मग इथं सर्किट बघूया आपण. द जिनर डायोड इज यूज फॉर रेग्युलेटेड the voltage across the load when there is a variation in the supply voltage. This variation of the supply voltage or load currents, load current, the Zener regulator is connect between the output of the filter and the load.
म्हणजे इथं हा द जिनर डायोड्स कनेक्ट केलेला आहे. जे तुम्हाला म्हटलं होतं अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय त्याच्या अक्रॉसमध्ये कनेक्ट केलं, म्हणजे फिल्टरच्या अक्रॉस कनेक्ट केलेलं. The Zener regulator consists of the current limiting resistance RS connect केलेला in the series with the input voltage VS. इथं VS दिसते तुम्हाला, इथं Vin दिसते. VS म्हणजे त्याला सप्लाय व्होल्टेज जे मिळत आहे, इट मीन्स इनपुट व्होल्टेज जे फिल्टर पासून आलेलं व्होल्टेज आहे ते झालं VS व्होल्टेज. अँड द जिनर डायोड कनेक्ट इन पॅरलल, म्हणजे सप्लायचा पॅरललमध्ये हा जो तुमचा VS सप्लाय आहे, जे फिल्टरचा सप्लाय आहे त्याचा तो अक्रॉस कनेक्ट केलेला आहे, पॅरललमध्ये कनेक्ट केलेला आहे किंवा सेंडमध्ये कनेक्ट केलेला आहे विथ द लोड means RL. The Zener diode is a reverse bias. The diode is select with the breakdown voltage VZ equal to the voltage designing across the load. जिथं आपल्याला किती व्होल्टेजला डिझायनिंग करायचं आहे, किती व्हॅल्यू आहे, या पद्धतीने मार्केटमध्ये हे जिनर डायोड अवेलेबल असतात. 4.7 व्होल्टेज आउटपुट हवा असेल तर तुम्हाला 4.7चं जिनर अवेलेबल्स आहे, 6.8चं पण जिनर अवेलेबल्स आहे, 9 व्होल्टचा जिनर आहे, 18 व्होल्टचा जिनर आहे. तुमची रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला किती व्होल्टेजला तो ब्रेकडाऊन करायचा आहे, आउटपुट कॉन्स्टंट करायचा आहे, ह्या डिझायनिंगचा पार्ट आहे. या पद्धतीने तो जिनर डायोड सिलेक्ट करताय. मग इथं आपण स्टडी करूया का, इथं जिनर डायोडचा जो ओरिजिनल करंट बघितला तो फक्त 220 मिली अँपिअर असतो. तो आपण सप्लायमधून इथून करंट जर मॅक्झिमम लोड करंट तुम्ही जर मिनिमम केला तर हा जिनर डॅमेज होईल. म्हणून काय केलेलं आहे, एक सिरीजमध्ये करंट लिमिटिंग रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे, त्याला सिरीज रेजिस्टन्स असं म्हणतात. म्हणून तो झाला RS त्याला असं म्हटलं. मग फार ओम्सला इथं अप्लाय केलेलं आहे. हे RS इज इक्वल टू अप्लाय केलेलं व्होल्टेज, इट मीन्स Vin और VS मायनस जी सिलेक्ट केलेलं जिनर व्होल्टेज म्हणजे VZ, आणि मॅक्झिमम करंट जो IS आहे तो इथून आलेला करंट, हा मॅक्झिमम करंट जे सिरीज करंट आहे डिवाइडेड बाय करंट, वेअर IS इज द करंट फ्रॉम अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय. इथून जो मिळणार आहे हा करंट इथून मिळणार आहे, आणि हा करंट तो जिनरमधून पण पास होईल, लोडमधून पण पास होईल. दोघांचं इथं करंटचं डिस्ट्रीब्यूट होते. म्हणजे याचा अर्थ RS हा मॅक्झिमम राहणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला RS जर काढायचं असेल तर सेम ओम्सला VS मायनस VJ डिवायडेड बाय RS, तर तुम्हाला करंट सिरीज करंट तुम्हाला काढता येईल. वेअर IS इज इक्वल टू, हा जो करंट आहे हा करंट इज इक्वल टू, इथून करंट जिनर म्हणून पण करंट पास होतोय आणि लोडमधून पण करंट पास होतोय. याचा अर्थ हे पॅरलल सर्किट आहे, इथं तुमचा करंट जातोय. मग किर्चॉफ लॉचा रूल प्रमाणे, करंट लॉचा रूल प्रमाणे आपण बघितलं आहे तर IS हा करंट मॅक्झिमम करंट आहे, आणि जिनरमधून करंट पास होतो IZ प्लस, आणि आपला लोडमधून पण करंट पास होतोय IL. म्हणजे IS इज इक्वल टू IZ प्लस IL. ह्या पद्धतीने हे सर्किट डिझायनिंग केलं आहे. ओके, आपण जर स्टडी केलेलं आहे व्होल्टेज रेग्युलेशन, लाईन रेग्युलेशन्स, या पद्धतीने आपण इथं पॉवर सप्लाय स्टडी बघितलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.